नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 24 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 24 मे या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। BARC मध्ये मापन, विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर बिक्रमजीत चौधरी। मित्रांनो, BARC मध्ये मापन, विज्ञान आणि विश्लेषण प्रमुखपदी आता डॉक्टर बिक्रमजीत चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे। मित्रांनो, या BARC चा फुल फॉर्म आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल। तर मित्रांनो, या संस्थेची स्थापना ही 2010 मध्ये झालेली आहे। तर मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे। ही सर्व माहिती या BARC बद्दल लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। लुईस अबिनादर यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी आता निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डोमिनिकन प्रजासत्ताक। मित्रांनो, लुईस अबिनादर यांची डोमिनिकन प्रजासत्ताक देशाच्या अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे। मित्रांनो, डोमिनिकन प्रजासत्ताक देशाच्या अध्यक्षपदी ही त्यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, नवीन राष्ट्राध्यक्ष कुठल्या देशाचे कोणते झालेले आहे 2024 मधील ते आपण एकदा या स्लाइडमध्ये बघून घेऊया। तर मित्रांनो, नेपाळचे राष्ट्राध्यक्ष आहे रामचंद्र पौडेल। तर फिनलँडचे आहे अलेक्झांडर स्टब। तर अमेरिकेचे आहे जो बायडन। तर पाकिस्तानचे आहे अरिफ अली अलझारी। तर मालदीवचे आहे मोहम्मद मुइझ्झू। तर इक्वेडोरचे आहे डॅनियल नोवा। तर अर्जेंटिनाचे आहे झेवियर मायली। तर रशियाचे आहे व्लादिमीर पुतिन। तर युक्रेनचे आहे व्लादिमीर झेलेन्स्की। तर फ्रान्सचे आहे एमॅन्युएल मॅक्रॉन। बांगलादेशचे आहे मोहम्मद अब्दुल हमीद आणि श्रीलंकेचे आहे अनिल विक्रमसिंघे। मित्रांनो, हे सर्व नवीन राष्ट्राध्यक्ष कुठल्या देशाचे कुठकुठले आहे ते लक्षात असू द्या, यावर प्रश्न विचारला जात असतो। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, जागतिक कासव दिन आपण ऑप्शन क्रमांक 3, 23 मे या दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, दरवर्षी 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात 2000 या वर्षापासून झालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। मित्रांनो, प्रश्न हा दिनविशेषवर होता, तर आपण मे महिन्याचे सर्व दिनविशेष एक एक करून बघून घेऊया, कारण हे देखील महत्त्वाचेच आहे। तर चला एक एक करून आपण मे महिन्याचे सर्व दिनविशेष बघूया। 1 मेला असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्य दिवस आणि उज्ज्वला दिन। तर 2 मेला असतो जागतिक दमा दिवस, तो आपण मे महिन्याचा पहिला मंगळवारी साजरा करत असतो। तर मित्रांनो, 3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस। तर 4 मेला असतो कोळसा खाण कामगार दिवस। 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिवस। 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिवस। 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस। तर 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस। 14 मेला असतो जागतिक स्थलांतरित दिवस। तर 15 मेला असतो कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस। 17 मेला असतो जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस। तर 18 मेला असतो जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस। 20 मेला असतो सशस्त्र सेना दिन, तो मे महिन्याचा 3रा शनिवारी साजरा करत असतो। तर 21 मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस। 22 मेला असतो जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस। तर 23 मेला असतो जागतिक कासव दिवस। तर मित्रांनो, 31 मेला असतो तंबाखू विरोधी दिवस, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती।
हे सर्व दिनविशेष मे महिन्याचे आपण बघितले ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून वहीला एकदा तरी रिव्हिजनही देत चला। मित्रांनो, टाइमपास करू नका, कारण पेपर आता जवळ आलेले आहे, त्यामुळे हे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे, यामध्ये मार्क जाऊ देऊ नका। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 10वी वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाली। मित्रांनो, 10वी वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन हे बाली या ठिकाणी करण्यात आलेले आहे। मित्रांनो, इंडोनेशियाची राजधानी बाली येथे 18 ते 25 मे 2024 या कालावधीत 10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन हे करण्यात आलेले आहे। मित्रांनो, वर्ल्ड बँक या संस्थेकडून वॉटर फॉर शेअर फॉर प्रॉस्पेरिटी रिपोर्ट जारी करण्यात आलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिल्लारीने कोणते पदक जिंकलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक। मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिल्लारीने हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सचिन खिल्लारीने गोळाफेक खेळात सुवर्ण पदक जिंकलेले आहे। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भाग्यश्री जाधवने रौप्य पदक हे जिंकलेले आहे। मित्रांनो, हे दोघे खेळाडू महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। IPLमध्ये 8000 धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विराट कोहली। मित्रांनो, IPLमध्ये 8000 धावांचा पल्ला गाठणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या शहरामध्ये पहिली फ्लाइंग कार लॉन्च करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 टोकियो। मित्रांनो, टोकियो शहरामध्ये पहिली फ्लाइंग कार लॉन्च करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जपानच्या टोकियो शहरात पहिली फ्लाइंग कार लॉन्च करण्यात आलेली असून ती अमेरिका देशातील एअरक्राफ्ट इंक या कंपनीने तयार केलेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या, कंपनीचं नाव हे महत्त्वाचं आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। संयुक्त राष्ट्रातर्फे शांततामय सहज जीवन आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हाजी सईद सलमान चिश्ती। मित्रांनो, संयुक्त राष्ट्रातर्फे शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्त ही हाजी सईद सलमान चिश्ती यांची राजदूत म्हणून ही निवड करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी मानसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड। मित्रांनो, उत्तराखंड राज्य सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी मानसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केलेल्या 1000 जागतिक शहरांच्या क्रमवारीत भारतीय शहरांमध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली। मित्रांनो, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केलेल्या 1000 जागतिक शहरांच्या क्रमवारीमध्ये भारताच्या शहरांमध्ये नवी दिल्ली शहराने प्रथम क्रमांक हा मिळवलेला आहे। मित्रांनो, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केलेल्या 1000 शहरांच्या जागतिक यादीत नवी दिल्लीचा 350वा क्रमांक आहे। तर या 1000 शहरांच्या जागतिक यादीमध्ये मुंबईचा 427वा क्रमांक आहे। तर मित्रांनो, या ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स जारी केलेल्या 1000 शहरांच्या जागतिक यादीमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूर शहर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे। हा देखील शेवटचा पॉईंट लक्षात असू द्या। मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हे नोट डाऊन करूनच ठेवा। मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे
प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता तुम्ही व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.